गंधार तारा पाऊल वाचे ओला किनारा रेशीम रेशमी आतुर वारा हिंब घुंगुरांचे पाऊस धारा स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूला चाहूल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूला चाहूल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना. एका टिपिकल सुनेकडून सासूच्या ज्या अपेक्षा असतात ना त्या अपेक्षा माझ्या आई कधीच ठेवणार नाही. मी वचन देतो. हो. वा वा श्रेयस, खरंच तुमचे हे विचार ऐकून खूप खूप आनंद झाला आहे. आणि वचन द्यायची काहीही गरज नाही, माझा विश्वास आहे तुझ्यावर. दादा, आता लवकर लग्नाचा मुहूर्त काढ. नाही हाय, लग्न वर्धापन दिनानंतरच करायचं, आणि ते सुद्धा मुक्तांगणमध्ये. वा वा कीर्ती, वा शाबास. चला आता पटापट आईचे आशीर्वाद घ्या. हो. आता तसं नाहीये सर, पण हे बघ, मला पटत नाहीये हे सगळं. आता कसं पटवून देऊ मी तुम्हाला? ते काही नाही. आज तू मला हे बघ शीतल, मला भूक लागली, तू लगेच जेवायला वाढ मला. मॅडम येऊ का? अरे रोहन, ये ये. आणि काय रे, कितीदा सांगितलंय तुला मला मॅडम म्हणू नकोस, ताई म्हण. का तो अधिकार फक्त मुक्ताचा आहे? नाही नाही, अहो मॅडम, काय हे बघा, हा शब्द असा तोंडात बसलेला आहे. पण एनिवे, तुम्ही सांगताय तर मी सवय करीन. हा, काय म्हणतंय मुक्तांगण? सगळं सुरळीत सुरू आहे ना? कधीपासनं यायचं यायचं म्हणते, अरे पण वेळच नाही मिळत. रोहन, रोहन काय झालंय? काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, कसं आहे ताई, छोटासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे. अरे छोटा असू दे किंवा मोठा असू दे, मुक्तांगणचा प्रॉब्लेम आहे ना, मग तो तू मला सांगायलाच हवास. बोल. खरं म्हणजे त्यासाठी इथे आलोय. हा प्रॉब्लेम मुक्ताला सांगावं असा माझ्या मनात विचार आला, पण नाही सांगितलंस ना तिला, बरं केलंस. अरे तिच्या मागे कमी व्याप आहेत का? त्यात पुन्हा मुक्तांगणचा वर्धापन दिन जवळ आलाय. कुठे कुठे पुरी पडणार रे ती? तू मला सांग, काय झालंय? कसं झालंय ताई, तुम्हाला माहितीच आहे की आपल्या मुक्तांगणच्या आवारात एक चहाची टपरी आहे. ती तुम्ही पाहिलीच असेल. हो, मुक्तानेच दिली होती त्या माणसाला जागा. तेव्हा दया दाखवून तिने जागा दिली, ही आता मोठी चूक झाली असं मला वाटायला लागलंय. अहो, आता तो जागा हळूहळू वाढवत चाललाय. ती चहाची टपरी हळूहळू आता मोठी करत चाललाय. अरे वाढवली असेल एखाद दुसरा फूल, त्यात मुक्तांगणचं फारसं नुकसान नाही होणार. एवढं चिंता करण्यासारखं काय त्यात? प्रश्न जागेचा नाहीये ताई. अहो, ती जागा आता दारूचा अड्डा बनत चाललाय. काय? हो,
रात्रभर तिथे सगळे गुंड येऊन दारू पिऊन धिंगाणा घालत असतात आणि आपण त्यांना जाब विचारायला गेलं तर आपल्यालाच धमक्या देतात ते. डायरेक्ट बोलतोय मी तुझ्याशी. आपला ना आउटलाईनचा रस्ता आहे. तुमच्यासारखी भेजा खराब झालेली माणसं आली ना तर आम्हाला समोर यावं लागतं. माहिती देतोय. याला ना तू धमकी समजायची असेल ना तर धमकी समज. एका फटक्यात ना तुमची सगळी हुशारी बाहेर काढेन, पण ती जागा रिकामी होणार नाही हे तू पण लक्षात ठेव. ए जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर ना तो दिवस तुझा शेवटचा असेल आणि त्या दिवशी ना तुझ्या फोटोला हार मी घालेन. तुला जीवे मारण्याची धमकी दिली? अरे मग तू पोलिसात तक्रार का नाही केलीस? नाही ते पोलिसात तक्रार केली तर पोलीस मुक्तांगणमध्ये चौकशीसाठी येणार. म्हणजे आजपर्यंत मी जे टाळत आलोय म्हणजे मुक्ताच्या कानावर हे सगळं जाणार ना, आणि तेच तर मी टाळतोय. तिला त्याचा त्रास होणार म्हणून मी तुमच्याकडे आलो मॅडम. हे बघा, तुमच्या मोठमोठ्या लोकांशी ओळखी आहे. तुम्ही जर त्यांच्याशी बोललात तर हा परस्पर त्रास आपला मिटेल आणि मुक्ताला याच्यातलं काही कळणार नाही. तिच्या नकळत हे सगळं प्रश्न मिटेल. हा नाही, बरोबर आहे तू म्हणतोस ते, पण डायरेक्ट मंत्री किंवा कमिशनरशी बोलणं मला बरोबर वाटत नाहीये. तू एक काम कर ना, तो आपल्या क्षेत्रातला नगरसेवक आहे बघ, काय नाव रे त्याचं? तिमिर स्वप्न पाहताना. नाही, बरोबर आहे तू म्हणतोस ते, पण डायरेक्ट मंत्री किंवा कमिशनरशी बोलणं मला बरोबर वाटत नाहीये. तू एक काम कर ना, तो आपल्या क्षेत्रातला नगरसेवक आहे बघ, काय नाव रे त्याचं? हा, तो साबळे. हा, साबळे, त्याच्याशी बोल ना. मॅडम, तो पक्या जो आता टपरी चालवतो ना, तो त्या साबळेचाच कार्यकर्ता आहे. निवडणुकीत सतत त्याच्या मागे पुढे असतो. नाही मॅडम, तो साबळे काहीही करू शकणार नाही. करेल, साबळेला हे करावंच लागेल. रोहन, तू जाऊन त्याला समज दे, म्हणावं तुझ्या कार्यक्षेत्रातला माणूस आहे म्हणून तुझ्या कानापर्यंत ही गोष्ट नेतोय. नाहीतर मुक्तांगणचा विषय आहे म्हटल्यावर मंत्री स्वतः जातीने लक्ष घालतील. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी त्याच्याशी बोलणार नाही. मी त्याला पत्रच देतो. पत्रच दे, पण त्याची पोच घ्यायला विसरू नकोस. हा, साबळे त्या गुंडाला नक्कीच समज देईल आणि त्याने तसं नाही केलं ना तर मी स्वतः मंत्र्यांशी बोलेन ना. थँक्यू. चला येतो. अरे, तुला चहा वगैरे काही विचारलंच नाही मी. आणि तसंही हे लग्न घर आहे, तोंड गोड केल्याशिवाय जायचं नाही. थांब. नाही, एक मिनिट ताई. काय, मला आता ऍसिडिटीचा त्रास सुरू आहे. हा, आणि तुम्ही म्हणालात ना लग्न घर आहे तर येणं जाणं चालूच असणार आहे. हा, परत काय नक्की येऊ? हो, ये. खरंच आयुष्याचा हा प्रवास किती विचित्र आहे नाही. कल्पना देखील नव्हती की असं अचानक कोणीतरी भेटेल. एक्सक्यूज मी, मी डॉक्टर श्रेयस. अच्छा, तुम्हीच इकडचे सिनियर डॉक्टर का? हो. माफ करा हा डॉक्टर, पण मला तुमच्या बेजबाबदारपणाची कमाल वाटते. किती? एक मिनिट मामा. डॉक्टर, तुमच्याकडे जर वेळ नाही, तुम्ही पेशंटला अटेंड करू शकत नाही, तर मग इतकं मोठं हॉस्पिटल उघडता कशाला? मी नाही फसवू शकत स्वतःला. श्रेयसच्या डोळ्यात मला जे जाणवलं. मग मॅडम, कोणतं डिपार्टमेंट देणार मला? विचार करावा लागेल तुला कुठलं काम द्यायचं ते. तुला खरं सांगू कीर्ती, मला कोणतंही काम दे, कोणतंही डिपार्टमेंट, अगदी वाटेल ते करायला तयार आहे मी मुक्तांगणसाठी.
श्रेयस, मला ना मुक्तांगण मधून जाऊसच वाटत नाही अजिबात. इथेच राहावंसं वाटतं. मी आवडले त्याला. त्याचे डोळे तर हेच सांगत होते. किती प्रेमाने आणि आपलेपणाने बघत होता तो. मी आहेच कीर्ती. जिथे तू जाशील तिथे मी आहे. कीर्ती, मला मुक्तांगण शिवाय आणि तुझ्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. श्रेयस, हो कीर्ती, मी फक्त तुझाच विचार करत असतो. आय लव्ह यू. मला पण श्रेयस खूप आवडलाय. असाच जोडीदार शोधत होते का मी? माझ्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून जसा जमेल तसा संसार मी करीन. आणि ते तुला मला मान्य आहे कीर्ती, मला याची पूर्ण कल्पना आहे कीर्ती. पण मला ही सासर माहेरची बंधनं नसतील आणि मी तुझ्या जबाबदाऱ्यांच्या आड येणार नाही. तुला मी साथ देईन आणि आपण दोघे जीवाभावाचे मित्र असल्याप्रमाणे राहूयात, तुझ्या आई बाबांसारखे. श्रेयस, असं जर असेल तर मी लग्नाला तयार आहे. थँक्स कीर्ती. श्रेयस, मला मनापासून आवडलाय श्रेयस. विसरू नको श्रीरामा मला, मी तुझ्या पाऊली जीव वाहिला प्रिया, विसरू नको श्रीराम. हॅलो हॅलो, हा गजानन, मी हे बघ, मी तिकडे येतोय. हो, आणि हे बघ, ह्या गुंडांना घाबरून चालायचं नाही. हा, मी येतो लगेच. तू थांब तिकडे. हा, येतो मी. कुठे निघालात सर? नाही, मी जरा कामात आहे बघून हळूच निघालात. तरी मला चाहूल लागलीच. हा, अगं, पिंजऱ्यात अडकून पडतात ना, तसा अडकून पडलोय मी या घरात. हे बघ, जरा पाय मोकळे करून येणार होतो. हो. किती वेळ घरात बसून राहायचं, कंटाळा येतो. जरा मोकळ्या हवेत फिरून यावं. अजिबात कुठे जायची गरज नाहीये. तुम्हाला कुठे पाय मोकळे करायचे आहेत ते मला चांगलं ठाऊक आहे. अहो, कशाला काळजी करताय? का नाही काळजी करणार शीतल? अगं, गुंड मवाली माणसांचा कधी भरोसा देता येतो का कुणाला? रोहन आपला पडला साधा माणूस, पण विनंती करून ऐकणारी माणसं आहेत काही? ते मेरे स्वप्न पाहताना अहो, कशाला काळजी करताय? का नाही काळजी करणार शीतल? अगं, गुंड मवाली माणसांचा कधी भरोसा देता येतो का कुणाला? रोहन आपला पडला साधा माणूस, पण विनंती करून ऐकणारी माणसं आहेत काही? लाज शरम असती ना त्यांना, तर मुक्तांगणच्या जमिनीवर असा अनधिकृतपणे त्यांनी ताबा मिळवला नसता. अहो सर, पण रोहन आपल्या परीने सगळं सांभाळणार आहे ना. आणि तुम्हाला माहित नाही सर, रोहन शांत आहे ना, तोपर्यंत शांत आहे. एकदा का तो भडकला ना, तशा 50 मावाल्यांना पुरून उरणार आहे. मला त्याची काही काळजी वाटत नाही. अहो, रोहन जे काही करेल ते शांतपणे आणि पूर्ण विचारांती करणार आहे, याची मला खात्री आहे. म्हणजे थोडक्यात काय, मी घरात बसायचं? हो. तर मला सांगा, पावसा पाण्याचे असे बाहेर पडलात आणि कुठे धडपडलात तर सगळी धावपळ माझी होणार आहे. सगळे मला विचारणार. अगं, असं कसा पडेन मी? हे बघ, तुम्ही दोघं माझी फार काळजी करता. अगदी 7-8 महिन्याचं मूल सांभाळावं ना, तसं करता माझं. आता मला काही माहित नाही का की मी हुशार आहात.
पण एक लक्षात ठेवा, आपण इथे कितीही आकांत तांडव केलं, कितीही धडपड केली, तरी तिथे जाऊन मवाल्यांशी मारामारी करणार आहात का? नाही ना? चला घरात. अगं पण मला जाऊ दे आता चित्रा. काही बोलू नका, घरात चला. अगं मी जाणं तुम्ही आवश्यक. घरात होताय की मी मुक्ताला फोन करू? ठीक आहे, जातो मी. दॅट्स बेटर. एवढे मोठे झाले तरी लहान मुलासारखं हट्ट करतील. पण एक बरं आहे, ऐकतात तरी. मी नंतर करतो तुम्हाला. अरे ते काय झालं काय तुला? आता शांत बसून चालणार नाही मामा. या मावाल्यांना जर धडा शिकवायचा असेल ना तर पोलिसात जावंच लागेल मामा. हे बघ गजानन, तू मला नीट नाही सांगितलंस ना तर मला काही कळणार नाही. मला स्पष्टपणे न घाबरता सर्वच्या सर्व खरं काय ते सांग. कसला मार लागलाय? मामा शांत राहून जमणार नाही आता. हे बघ गजानन, तू काय बोलतोयस? कोणी मारलं मला काही कळत नाही. मला स्पष्टपणे सांग, कोणी मारलं? श्रेयस, काय झालं गजाननला? मामा त्यालाच विचारा, तोच सांगेल. मला काही माहित नाहीये. नाही मामा. मामा मुक्तांगणची काळजी वाटते म्हणून आज गप्प मार खाऊन घेतलाय मी. पण आता गप्प बसायचं नाही मामा. त्यांना ज्या भाषेत समजतं ना त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यावं लागेल. आता शांत राहून नाही चालणार मामा. तुला त्या पक्या पवारच्या पोरांनी धमकी दिली का? हा, त्यांच्याबरोबर तुझी मारामारी झाली आहे का? मामा माझी काहीच चुकी नव्हती. मी मुक्तांगण मध्ये येत होतो, त्या टपरीवरती मवाली पोरं उभी होती. माझ्याकडे बघून उगाचा शिवीगाळ करायला लागली. मी काही बोललो नाही. मग एक चक्का अंगावर आला. मग माझं मस्तक संतापलं मामा. म्हणून तू त्यांच्याबरोबर मारामारी केलीस? मग काय करणार? दिला 2-4 मुस्कटीत लावून. एकतर आपल्या मुक्तांगणच्या जागेवरती ते कब्जा करून बसले, वरून आम्हालाच धमकी देतात. चोर तर चोर, वरून शिरचोर. मामा आता सहन नाही करायचं. नाही, खरंय तुझं. भीतीपोटी ब्रह्मराक्षस तसला प्रकार आहे हा. काही काळजी करू नको, मी बघतो काय ते. मला वाटतं मामा आपण मुक्ता मॅडम आणि दीपक सरांना याची कल्पना द्यायला हवी. नाही श्रेयस. हे बघ गजानन, श्रेयस, मुक्ताला दीपकला याची कल्पना आहे, पण त्यांना सविस्तरपणे आता मला काही सांगायचं नाही. कारण या सगळ्या प्रकाराची जबाबदारी मी माझ्यावर घेतलेली आहे. त्यामुळे हे सगळं प्रकरण कसं टॅकल करायचंय हे मी व्यवस्थित जाणतो. त्यामुळे आता मला मुक्ताला त्रास द्यायचा नाही, ठीक आहे? मामा यांना सोडता कामा नये. पोलिसांकडे द्या आणि चांगले फटके मारायला सांगा. हो, याचा बंदोबस्त होणार हे नक्की, पण जरा वेळ जाऊ दे. आणि तू कोणाच्याही तोंडाला लागू नकोस. हो, माहितीये ती खरेदीला गेलीये. पण माझं ना तुमच्याकडे एक काम होतं. काय झालंय? अहो सर कुठे न सांगताच निघून गेलेत. मामा तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करताय, पण मला पूर्ण कल्पना आहे सध्या काय टेन्शन चालू आहे याची. तसं काही नाहीये श्रेयस.